नमस्कार. केएस एज्युकेअर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज या व्हिडिओमध्ये आपण युडायस प्लस या पोर्टलवर शिक्षकांची माहिती एका शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये कशा पद्धतीने ट्रान्सफर करू शकतो याविषयीची माहिती घेणार आहोत. सध्या बऱ्याच शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत आणि त्या बदल्यांमुळे शिक्षक आत्ता ज्या शाळांमध्ये कार्यरत आहेत त्या शाळांमध्ये त्यांची ऑनलाईन युडायस पोर्टलवर माहिती येणं अपेक्षित आहे. मग त्यासाठी जुन्या शाळेतून त्या शिक्षकांची माहिती नवीन शाळेमध्ये घ्यायची, तर ती कशी घ्यायची आपण आज पाहतोय. त्यासाठी आपल्याला युडायस प्लसची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जायचं आहे, udayasplus.gov.in. या वेबसाईटला आल्यानंतर होम पेजला येतोय मी आणि होम पेजला आल्यानंतर इथं आपल्याला त्या वेबसाईटचं होम पेज आहे. इथं आपल्याला लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर आपण पाहू शकता वेगवेगळे मॉड्यूल जे आहेत. टीचर मॉड्यूल आहे, प्रोफाईल फॅसिलिटी आपल्या शाळेशी संबंधित आहे, हे स्टुडंट मॉड्यूल आहे. तर आपल्याला इथं टीचर मॉड्यूलमध्ये जायचं आहे. मी टीचरमध्ये क्लिक करतोय, टीचर मॉड्यूलमध्ये. आणि इथं आल्यानंतर आपल्या शाळेचा जो युडायस आहे तो युजर आय डी आणि पासवर्ड टाकून आपण इथं लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपण होम पेजला येतो आणि होम पेजला आल्यानंतर इथं आपण पाहू शकतो, इथं मी होम पेजला आलो. पुन्हा होम पेजला आल्यानंतर इथं आपल्याला खालच्या बाजूला एक बघा, क्लिक हिअर टू ओपन टीचिंग नॉन टीचिंग DCF टू फिल द डाटा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथं इनकम्प्लीटमध्ये 2 शिक्षक दाखवते पहा. इथं इनकम्प्लीट टोटल 2 आहेत आणि इनकम्प्लीट 2 आहेत. याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर शाळेतल्या शिक्षकांची इथं लिस्ट आपल्यासमोर दिसेल. आता समजा यांची बदली झालेली नाही असं समजूया आपण, तर त्यांनी काय करायचं, या प्रत्येक टॅब ओपन करायचा इथला आणि तो टॅब अपडेट करत जायचं आहे. जनरल प्रोफाईलला गेला की बेसिक इन्फॉर्मेशन आहे, ती इन्फॉर्मेशन खात्री करायची बरोबर आहे का, आणि जर बरोबर असेल तर अपडेट करा. अपडेट केल्यानंतर पुढचा टॅब ओपन करायचा आहे, तो देखील अपडेट करायचा आणि तिसरा टॅब देखील ओपन करायचा आहे. मग इथं हे जनरल प्रोफाईल अपडेट केल्याशिवाय तुम्हाला हा जो ऑप्शन दिसतोय पहा इथं लेफ्ट स्कूल, हा ऑप्शन दिसणार नाही. जर हा शिक्षक ही शाळा सोडून गेलेला आहे तर त्याला आपल्याला लेफ्ट स्कूल करायचं आहे. ठीक आहे, हा एक दुसरा शिक्षक आहे, त्याला मी जनरल प्रोफाईलला गेलो आणि ही जनरल प्रोफाईल योग्य आहे. मी याला अपडेटला क्लिक केलं. अपडेटला क्लिक केल्यानंतर बघा आता बघू शकता आपण की इथं लेफ्ट स्कूलचा टॅब आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जनरल प्रोफाईल त्याच शाळेमध्ये, जुन्या शाळेमध्ये अपडेट करून घ्यायची आहे. आणि झाल्यानंतर आता समजा मी स्वतः आहे तर मी या शाळेतून आता बदली होऊन दुसऱ्या शाळेमध्ये गेलो आहे, तर मी इथं लेफ्ट स्कूलला मी क्लिक करेल. लेफ्ट स्कूल असं क्लिक केल्यानंतर इथं आपली बेसिक इन्फॉर्मेशन येईल. हा जो कोड नंबर दिसतोय पहा, नॅशनल टीचर कोड, हा कोड आपल्याला लिहून ठेवायचा आहे किंवा कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट रिझन ड्यू टू रिटायरमेंट, ट्रान्सफर्ड, शिफ्टेड टू अनदर स्कूल, ड्यू टू जॉब लेफ्ट, ह्यामध्ये आपलं एकतर ट्रान्सफर्ड येईल म्हणजे बदली झालेली आहे किंवा रिटायरमेंट झालेली आहे असं पण येऊ शकतं. ट्रान्सफर्ड असं मी सिलेक्ट करतोय. रिमार्क इथं आपल्याला काहीतरी रिमार्क द्यायचा आहे. मी रिमार्क लिहिलेला आहे इथं. ट्रान्सफर टू शाळेचं नाव लिहिलेलं आहे आणि कोणत्या तालुक्यामध्ये ते देखील मी इथं दिलेलं आहे. हा रिमार्क लिहिल्यानंतर यानंतर लास्ट डेट इन सर्व्हिस स्कूल, यामध्ये आपली कार्यमुक्तीची तारीख येईल. आणि इथं लेफ्ट स्कूलला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आर यू शुअर टू सेंड द पार्टिक्युलर स्टाफ टू ड्रॉप बॉक्स,
तर कन्फर्मला क्लिक करायचं आहे. म्हणजे तो शिक्षक जो आहे तो आता ड्रॉप बॉक्सला गेलेला आहे त्या शाळेच्या, ज्या शाळेतून त्याची बदली झालेली आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथून लॉग आउट होऊन त्या शिक्षकानं, जुन्या शाळेतील शिक्षकाने आपल्याला लेफ्ट स्कूल केलेलं आहे, म्हणजे आपण जुन्या शाळेच्या ड्रॉप बॉक्समध्ये आहोत. यानंतर इथं आपल्याला नवीन शाळेत ज्या ठिकाणी आपण आलेलो आहोत त्या शाळेमध्ये लॉग इन करणं अपेक्षित आहे आणि तिथून आपल्याला तो शिक्षक इम्पोर्ट करायचा आहे. मी या ठिकाणी लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करतोय. लॉग इन केल्यानंतर सेम आपल्याला इथं शिक्षक माहितीसाठी या टॅबला क्लिक करायचं आहे आणि यामध्ये आल्यानंतर इथं आपल्याला इम्पोर्ट टीचिंग नॉन टीचिंग असा एक ऑप्शन मिळतोय पहा. म्हणजे इथं आपण इम्पोर्ट करू शकतो ड्रॉप बॉक्समध्ये असलेला शिक्षक. तर मी इथं इम्पोर्टला क्लिक केलं. आपल्याला इथं नॅशनल कोड मागितला जातोय. तो नॅशनल कोड मी इथं ठेवलेला आहे, कॉपी पेस्ट करून तो मी कॉपी करतोय आणि मी इथं नॅशनल कोड पेस्ट करतोय आणि इथं आपल्याला जन्मतारीख द्यायची आहे. आणि गोला क्लिक करा. गोला क्लिक केल्यानंतर इथं आपली इन्फॉर्मेशन येईल, आपलं नाव, जन्मतारीख, नेमणूक सुरू झालेली तारीख वगैरे. इथं आपल्याला रिमार्क द्यायचा आहे. मी असा रिमार्क दिलेला आहे. त्या शाळेमध्ये हजर दिनांक विचारलेला आहे आपल्याला. आणि नेचर ऑफ अपॉइंटमेंट मी तर रेग्युलर लिहितोय आणि इम्पोर्ट स्टाफला क्लिक करतोय. डू यू वॉन्ट टू रिस्टोर स्टाफ, रिस्टोर स्टाफला क्लिक करा. तो शिक्षक आता या शाळेमध्ये, नवीन ज्या शाळेमध्ये बदली झालेला आहे त्या शाळेमध्ये आता आलेला आहे. इथं पुन्हा तुम्ही काय करू शकता, जनरल प्रोफाईल जी आहे ती जनरल प्रोफाईल एडिट करा. यामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला बदल करणं आवश्यक आहे तिथे तुम्ही बदल करायचा आहे. यामध्ये कुठेही बदल करण्याची मला आवश्यकता वाटत नाही, मी अपडेट करतोय. त्यानंतर अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईलमध्ये टाईप ऑफ टीचर, डेट ऑफ जॉईनिंग इन सर्व्हिस, डेट ऑफ जॉईनिंग इन प्रेझेंट स्कूल. इथं आपल्याला ही तारीख जी आहे ती आपण मगाशी जी तारीख दिलेली आहे बाहेर इम्पोर्ट करत असताना ती तारीख आलेली आहे, बरोबर आहे. डेप्युटेशनवर आहे का, नोला क्लिक करा. आणि गेस्ट म्हणून काम करतात का तिथं पण नो करा आणि अपडेट करा. त्यानंतर तिसरं ट्रेनिंग अँड अदर डिटेल्समध्ये आपण आलेलो आहोत. ट्रेंड फॉर टीचिंग CWSN, अपंगांसाठी ट्रेनड आहात का, मी तर नोला क्लिक करतोय. ट्रेनड इन कम्प्युटर फॉर यूज इन टीचिंग, येस. ट्रेनिंग रिसिव्ड, सब्जेक्ट नॉलेज. ट्रेनिंग नीड्स ICT स्किल्स असं मी रिक्वायरमेंट दिलेली होती. वेदर टीचर रिसिव्ड ट्रेनिंग अंडर निष्ठा, एसला क्लिक करतोय. वर्किंग डेज स्पेंट ऑन नॉन टीचिंग असाइनमेंट, इथं मी 0 लिहिलेलं आहे. लँग्वेज इन विच टीचर हॅविंग वर्किंग नॉलेज, मराठी, हिंदी आणि इंग्लिश. वेदर ट्रेंड फॉर सेफ्टी अँड सिक्युरिटी ऑडिट, नो. वेदर रिसिव्ड ट्रेनिंग ऑन सायबर सेफ्टी, येस. वेदर रिसिव्ड ट्रेनिंग इन अर्ली आयडेंटिफिकेशन सपोर्ट अँड क्लासरूम सपोर्ट फॉर CWSN, नो. वेदर टीचर इज CTET, yes TET क्वालिफाईड, जर तुम्ही क्वालिफाईड असाल तर क्वालिफाईडला येस क्लिक करा, नसेल तर नोला क्लिक करा. आणि सगळ्यात शेवटी वेदर कॅपेबल ऑफ हँडलिंग डिजिटल डिव्हायसेस अँड VC ॲप्लिकेशन्स, मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट बोर्ड्स, डेस्कटॉप्स, प्रोजेक्ट्स एट्सेट्रा. इथं येसला क्लिक करा जर तुम्ही टेक्नोसेवी असाल तर, नसेल तर तुम्ही नोला क्लिक करा आणि अपडेट करा. तुमची प्रोफाईल इथं अपडेट झालेली आहे. अशा पद्धतीनं आज आपण या व्हिडिओमध्ये UDAS प्लसवर शिक्षक माहिती अपडेट कशी करायची, त्याचबरोबर शिक्षकाची बदली झाली असेल तर त्याला ड्रॉप बॉक्समध्ये कसं ठेवायचं आणि नवीन शाळेमध्ये इम्पोर्ट कसं करायचं हे आपण पाहिलेलं आहे. धन्यवाद.